सर्वांना नमस्कार, मी शिवकुमार। आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आणि आज माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे इचलकरंजी टू हंपी अंजनाद्री डोंगर, जिथे आपल्या मारुती रायांचे जन्मस्थान आहे। तर सगळ्या गोष्टी कॅप्चर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर वेळ न घालवता चला तर मग व्लॉगला स्टार्ट करूया। तर आम्ही आता निघालो आहोत इचलकरंजीहून हंपीला। ॲक्च्युली आमच्या दोन गाड्या आहेत। आम्ही जे बसलो आहे ते i20 आहे आणि ती पुढे दिसत आहे ते तवेरा आहे। आणि सांगायचं म्हटलं तरी आमची फॅमिली ट्रिप आहे। आम्ही निघालो होतो ठीक सकाळी 6:30 वाजता। आता जवळपास वाजले आहेत 8:30। तर आत्ता आम्ही जवळजवळ गोकाकच्या रोडला आलो आहोत। तर रस्ता बघा एकदम जबरदस्त आहे, एकदम हिरवगार, आजूबाजूला झाडीच झाडी। बघा तोंडावर ऊन बडू नये म्हणून मी थोडीशी टोपी वाकडी केली। मग काय चांगला रस्ता म्हणत एकदमच कच्चा रस्ता लागला। बघा चिखल आणि पाणी किती झालेलं आहे। बहुतेक काल अवकाळी पाऊस पडला असेल, त्यामुळे एवढे राड झालेला आहे। आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या सुद्धा किती हळू जात आहेत। बघा साईडला चिखल केवढं झाले। मग काय थोडंसं आता कच्चा रस्ता पार केल्यानंतर आता एकदम चांगला रस्ता लागलेला आहे। मग आत्ता काय ऐकते, पळो की पळो, सुट्टी नॉट हो। बघा गाडीमध्ये आता एक वर्ल्ड फेमस गाणं लागलेलं आहे तेलुगू, एकदम ऐकू शकता आणि मूड फ्रेश करू शकता। मग काय आता उन्हाचा तडाखा वाढलेलाच आहे। तर जरा गार होण्यासाठी मी बदाम शेक घेतलेला आहे आणि बाकी सर्वांनी आपापल्या चॉईसनुसार कोल्ड्रिंक्स घेतलेले आहेत। तर मला तर कोल्ड्रिंकपेक्षा या गाणं ऐकून मला खूप गार वाटत आहे, कारण गाडीमध्ये गाणीच असे लावलेले आहेत, एकदम गारगार वाटत आहे। आणि आता हे गाणं आहे उदित साहेबांचं गाणं आहे। तुम्हाला उदित नारायण यांचं गाणं कोणतं आवडते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे, गाडी इकडे पार्क केलेली आहे मस्तपैकी, आणि आम्ही रानात आता जेवायला बसणार आहोत। आता तर तुम्हाला माहीतच आहे, आता आम्ही फॅमिली ट्रिपला आलोय आणि रानात जेवलो नाही असं होऊच शकत नाही। तर ती ट्रिपच नाही। येताना आम्ही मग काय जेवण आणलं होतं बांधून, मग काय विषयच नाही हो, सगळं नियोजनमध्ये। मग आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघत आहोत। हे बघा मामांचं रान आहे। यांनी आम्हाला इकडे जेवायला बसायला परवानगी दिली होती। तर यांच्याकडे बघून वाटते जरा जगात काहीतरी माणुसकी आहे बाबा। मग काय आमचं जर जेवण झाल्यानंतर आम्ही आता डायरेक्ट येत तवेरामध्ये बसलेलो आहे। आणि आता नॅशनल हायवे लागल्यावर मग काही विषयच नाही हो, गाडी पळव की पळव। हे बघा मित्रांनो, आता गाडी एकदम 110-100च्या स्पीडने पळत आहे। मग काय विषय नाही। आता हंपीच्या अलीकडे 20 ते 30 किलोमीटर उलगम्मा मातेचं तीर्थक्षेत्र आहे। तर तिकडे आम्ही जाणार आहोत, तिकडच्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग चांग भलं। आता आम्ही पोचलो आहोत देवस्थानला। हे बघा मंदिर, इकडे खूप ऊन आहे, पाय भाजत आहेत आणि गर्दी पण खूप आहे। तर जाताना इथे पाय धुवून जायचे आहे। तर तिथे जाऊन फक्त उभा राहायचे, आपल्या पायावर आपोआप पाणी पडते। तिथून पाईपलाईन केलेली आहे खाली आणि एकदम पाय गारेगार होतात। हा आता आमचं जरा पाय गार झालेले आहेत। पण आता गर्दी केवढी आहे इकडे। आता आम्हाला रांगेतूनच दर्शन घ्यावं लागणार आहे। तर चला, रांग बघा केवढी मोठी आहे। रांग या कोपऱ्यापासून ते त्या कडेपर्यंत आहे, बघू शकताय तुम्ही। अरे कवा सपणार रे रांग बाबा, ही काही विषय नाही। चला आता आम्ही बाहेर आलेलो आहोत। एकदम दर्शन व्यवस्थित झालेलं आहे, एकदम भारी झालेलं आहे। आणि जे आम्ही अर्धा तास रांगेत थांबलेलो आहे त्याचा सगळा सीन गेलेला आहे। आता आम्ही इथून निघालेलो आहोत, कुठेही स्टॉप न करता डायरेक्ट अंजनाद्री डोंगरावर स्टॉप करणार आहे। तर चला तर मग, जय हनुमान। आता आपण ज्याच्या आतुरतेने वाट पाहत आहोत तिथे आपण पोहोचलेलो आहोत। तर हे बघा पूर्णपणे हे जे डोंगर आहे हे अंजनाद्री डोंगर आहे, जिथे मारुती रायांचे जन्मस्थान आहे। तर आपल्याला वरच्या टोकाला जायचं आहे एकदम। चला तर मग, जय श्रीराम। सुरुवातीला जाताना ही कमान लागते, हे बघा। आणि इकडे आम्ही पाय धुवून वर जाणार आहोत। तर आता कमानीतून आत आल्यानंतर पुढे पायऱ्या लागतात। एकूण 575 पायऱ्या आहेत मित्रांनो।
तर आता सुरुवात केलेली आहे पायऱ्या चढण्यास. आता इथून वर गेल्यानंतर व्ह्यू कसा दिसतो ते दाखवतो चला. आता आम्ही 300 पायऱ्या कंप्लीट केलेल्या आहे मित्रांनो, आणि इथे साईडला कट्टे सुद्धा केलेले आहेत बसायला. जरी दम भरला तरी आपण बसू शकतो थोडा वेळ. आता इथे मारुतीचे पेंटिंग सुद्धा केलेले आहे. खूप सुंदर पेंटिंग आहे, तर उन्हामुळे एवढे क्लिअर दिसत नाही आहे. तर आता इथून बघा व्ह्यू. हा 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 आहे की नाही जबरदस्त, किती मस्त वाटते ना. तर हे बघा अशा मोठमोठ्या दगडांच्या मधून पायऱ्या केलेल्या आहेत, आहे की नाही विषय हार्ड. आणि येथील लोक जय जयकार करत देवाचं जयघोष करत पायऱ्या चढत आहेत. त्यांना बघून आमच्यात पण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. जय श्रीराम. तर आता आम्ही फायनली जन्म ठिकाणी येथे पोहोचलेलो आहोत. एकदम डोंगराच्या वरच्या टोकाला आहोत आम्ही. तर इथे बघा मंदिर, आणि आम्ही मंदिराच्या एकदम मागच्या बाजूला आहोत. हा दर्शनाचा मार्ग आहे, येथून दर्शनाचा मार्ग सुरू होते. हे बघू शकता व्ह्यू, येथून पूर्णपणे हम्पी दिसत आहे. तर हे बघा मंदिराचे प्रवेशद्वार, आणि इथून आपण आत जाऊन दर्शन घेऊ शकतो. परंतु आत मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण आतील शूटिंग घेता येत नाही. त्यामुळे इथूनच आपण दर्शन घेऊ शकतो. जय हनुमान. तर जाता जाता शेवटी हे बघू शकता तुम्ही मंदिराचा पूर्णपणे परिसर. आणि खरं सांगायचं तर आता आम्ही जेवढा प्रवास केला, जेवढं डोंगर चढलं, जो थकवा आहे, हा जो सगळा मंदिराचा परिसर पाहून आणि मंदिराचे वातावरण पाहून आमचं थकवा निघून गेलेला आहे, आणि एक मनाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळालेली आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जय हनुमान, जय श्रीराम, जय बजरंगबली.